सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चाने भाजपचे ज्येष्ठ नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पूर्णविराम दिला आहे। संजय काका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, तिथेच त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे आणि संजय काका पाटील हे आमचे जुने नेते व मित्र असल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात पुनर्वसन व्हावे यासाठी आम्ही अजित पवारांना मदत करू अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट करत गेल्या काही दिवसांपासून संजय काका पाटलांचा भाजपामध्ये प्रवेश होणार या सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिलाय। त्याचबरोबर सांगलीचे विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत घेण्याची ऑफर आपण देतच राहू असं देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय। ते सांगलीमध्ये बोलत होते। नाही, खासदार साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच। ऑफर तर काय मी तुम्हाला पण देणार। खासदार विशाल दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं, मुळात ते अपक्ष असल्यामुळे पार्टी देता येत नाही, त्यांना सहयोगी व्हावं लागेल। यासाठी ते तरुण आहेत, हुशार आहेत, खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे, त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार। त्यामुळे तो विषय काही सुरू झाला नाही आणि विषय काही बंदही झाला नाही। संजय काका पाटील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचं आहे। जुने नेते जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये अजितदादांनी त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजितदादांना मदत करू।